नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण नर्न्स इक्वेशन बद्दल चर्चा केलेली आहे। नर्न्स इक्वेशन काय मिळालं आपल्याला बघा। काय आहे नर्न्स इक्वेशन? E = E0 - 0.0591 upon n into log of activity of product upon activity of reactant। ओके, E0 म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल, n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेकिंग पार्ट इन द रिएक्शन। प्रोडक्ट्सचे जे ऍक्टिव्हिटी आहे ते आपण कशा करणार? ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट्स आणि डिवाइडेड बाय काय? ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट्स। मित्रांनो, हे जे नर्न्स इक्वेशन आहे, या नर्न्स इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? डिटर्मिनेशन ऑफ ईएमएफ ऑफ सेलचा ईएमएफ काढायचा आहे। कशाच्या मदतीने? आपल्याला या नर्न्स इक्वेशनच्या मदतीने। ठीक आहे। सो टुडे वी आर गोइंग टू फाइंड आउट द ईएमएफ ऑफ सेल बाय यूजिंग नर्न्स इक्वेशन। लेट अस कन्सिडर वन सेल। मित्रांनो, फळ्यावर एक सेल दिसतोय। झिंक रॉड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन। आता कशा पद्धतीची सेल आहे ही? मित्रांनो, दोन बीकर दिसत आहेत। पहिला जो बीकर आहे त्या पहिल्या बीकर मध्ये आपण झिंक सल्फेट सोल्युशन घेतले आणि या ठिकाणी घेतलाय झिंक इलेक्ट्रोड घेतलाय। झिंक सिंगल इलेक्ट्रोड कोणता आहे? झिंक रॉड डीप इन झिंक इलेक्ट्रोड सोल्युशन। झिंक आयन सोल्युशन। हा झिंक रॉड आहे तो कशा डीप केलाय? झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये। हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल जास्त आहे म्हणून आपण कोणता साइन दिलाय? निगेटिव्ह साइन। दुसरा आहे रेफरन्स इलेक्ट्रोड। हा आहे मित्रांनो आपला हा कुठला इलेक्ट्रोड आहे? कॅलोमेल इलेक्ट्रोड। हा कॅलोमेल इलेक्ट्रोड आपण H+ आयनच्या सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे। ठीक आहे। याचं पोटेन्शियल आपण काय दाखवतोय? प्लस। याचं पोटेन्शियल कमी आहे झिंक पेक्षा म्हणून त्याला प्लस साइन दिलाय। ठीक आहे। आणि हे दोघे जे इलेक्ट्रोड आहे ते आपण दोघे इलेक्ट्रोड आपण कशाला अटॅच केले मित्रांनो? पोटेन्शियोमीटरला। बरोबर? मागे आपण सांगितलं होतं। आणि हे काय आहे आपला? हा सॉल्ट ब्रिज। लेफ्ट हँड साइडचा जो इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणतो आणि त्याच्यामध्ये काय होत असतं? ऑक्सिडेशन। म्हणजे हा जो इलेक्ट्रोड आहे झिंक रॉड डीप इन झिंक आयन सोल्युशन, इथे काय होणार? इथे काय होणार आहे? ऑक्सिडेशन। ओके। आणि हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल आपण कशाने दाखवणार आहे? ए झिंक। त्याच्यावर कोणती रिएक्शन होते? ऑक्सिडेशनची। बरोबर आहे। दुसरा इलेक्ट्रोड कोणता आहे? कॅलोमेल इलेक्ट्रोड। त्याचं पोटेन्शियल आपण कशाने दाखवणार आहे? ई कॅलोमेल। त्याच्यावर कोणती रिएक्शन होणार मित्रांनो? रिडक्शन रिएक्शन होणार आहे। ठीक आहे। इथे काय होतं? रिडक्शन। मग ई झिंक ऑक्सिडेशन प्लस ई कॅलोमेल रिडक्शन इज इक्वल टू काय असणार आहे? ईएमएफ ऑफ कंप्लीट सेल। मग हा सेलचा ईएमएफ आपल्याला डिटरमाइन करायचा आहे। फक्त कशाच्या मदतीने डिटरमाइन करणार आहे आपण? नर्न्स इक्वेशनच्या मदतीने। ठीक आहे। हे सेलचं रिप्रेझेंटेशन, ही त्याची डायग्राम आणि आपण कशा पद्धतीने सेलचा ईएमएफ काढणार आहे त्याचं इलॅबोरेशन। ओके। आता ऍक्च्युअल इक्वेशन वापरून आपण याचं ईएमएफ डिटरमाइन करूया। मित्रांनो, झिंक इलेक्ट्रोड कुठला इलेक्ट्रोड आहे? इथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे। झिंक ऍक्ट्स ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड। निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्यामुळे इथं काय होणार? त्या इलेक्ट्रोड कोणती रिएक्शन होणार मित्रांनो? ऑक्सिडेशन रिएक्शन ऑकर्स। ऑक्सिडेशन म्हणजे काय मित्रांनो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। ठीक आहे। मग आता या इलेक्ट्रोडवर कोणती रिएक्शन होते बघूया। बघा, झिंक कन्वर्टेड टू झिंक +2 आयन विथ द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन। ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हटलंय आपण मित्रांनो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन। इथे या झिंक इलेक्ट्रोडवरून 2 इलेक्ट्रॉन कमी झाले, लॉस्ट झाले, 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणून तिथं कोणता चार्ज झालाय? +2 चार्ज झालाय। ठीक आहे। ही जी रिएक्शन आहे मित्रांनो याला आपण काय म्हणणार? कोणती रिएक्शन आहे ही? सिंगल इलेक्ट्रोड रिएक्शन। ह्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे। कशाच्या मदतीने काढणार आपण पोटेन्शियल? नर्न्स इक्वेशनच्या मदतीने। काय आहे नर्न्स इक्वेशन? काय म्हणताय? अप्लाइंग नर्न्स इक्वेशन टू डिटरमाइन सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल।
हा जो सिंगल इलेक्ट्रोड आहे, सिंगल इलेक्ट्रोडची ही रिएक्शन आहे, त्या इलेक्ट्रोडचं आपल्याला काय काढायचं आहे, पोटेन्शियल काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणतं इक्वेशन अप्लाय करणार आहे मित्रांनो, नर्न्स इक्वेशन. काय आहे ते नर्न्स इक्वेशन? E is equal to E0 minus 0.0591 upon L into log of activity of product upon activity of reactant. ओके, आपल्याला हा जो इलेक्ट्रोड आहे झिंक रॉड डीप इन झिंक आयन सोल्युशन त्याचं पोटेन्शियल काढायचं आहे. म्हणून E फॉर झिंक, त्याच्यावर कोणती रिएक्शन झाली मित्रांनो, कोणती रिएक्शन झाली, ऑक्सिडेशन. म्हणून काय म्हटलंय, E झिंक ऑक्सिडेशन इज इक्वल टू, आता या E0 च्या ऐवजी काय आहे, E0 म्हणजे काय, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे, मग इथे काय आहे ना, E0 झिंक ऑक्सिडेशन मायनस 0.0591 N म्हणजे काय म्हटलं मित्रांनो आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे किती इलेक्ट्रॉन्स लिबरेट झाले, 2, म्हणून भागिले 2 into log of activity of product. प्रोडक्ट काय मिळाला आहे, Zn+2. ठीक आहे, म्हणून ऍक्टिव्हिटी ऑफ Zn+2 आणि रिएक्टंट कोणता आहे, ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट काय आहे तो, ऍक्टिव्हिटी ऑफ Zn. ओके, परत लक्षात घ्या, आपल्याला सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचं आहे झिंकचं. झिंकवर ऑक्सिडेशन होते, म्हणून E zinc oxidation is equal to E0 zinc oxidation minus 0.0591. N च्या ऐवजी किती घेतलं, 2. का घेतलं आपण 2? कारण की किती इलेक्ट्रॉन लिबरेट झाले, 2 इलेक्ट्रॉन लिबरेट झाले, म्हणून N च्या ठिकाणी 2 घेतलंय. इनटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ Zn+2 अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ Zns. ओके, हा आहे प्रोडक्ट, हा आहे तुमचा रिएक्टंट. ओके, पण मित्रांनो आपला जो रिएक्टंट आहे ऍक्टिव्हिटी ऑफ झिंक त्याची व्हॅल्यू किती आहे, 1. मग इथं किती येणार, त्याला भागाकार कशा येणार, 1 येणार. ठीक आहे, मग हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, बघा इक्वेशन काय आहे या ठिकाणी, n च्या ऐवजी काय येणार, 2. याची ऍक्टिव्हिटीची व्हॅल्यू किती, 1 आहे, म्हणून ही टर्म काय झाली, लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ Zn+1+2. ठीक आहे, याला म्हणून मित्रांनो आपण इक्वेशन नंबर A. इक्वेशन नंबर A काय दाखवतो आहे, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ झिंक. ठीक आहे, झिंकवर जी रिएक्शन झाली त्याचं पोटेन्शियल आपण याच्या मदतीने, या इक्वेशनच्या मदतीने फाइंड आउट करू शकतो. झिंक इलेक्ट्रोड आपण कोणासोबत कपल केलेला आहे, रेफरन्स इलेक्ट्रोड. कोणता, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड, कॅलोमेर इलेक्ट्रोड. झिंकवर ऑक्सिडेशन झालं म्हणून कॅलोमेरवर काय होणार आहे मित्रांनो, रिडक्शन. कॅलोमेर काय म्हणून काम करतोय, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काम करतोय. मात्र आपण कॅलोमेरचं पोटेन्शियल काढणार आहोत नर्नेस्ट इक्वेशनच्या मदतीने. ठीक आहे, बघा काय म्हणताय, कॅलोमेर ऍक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. कॅलोमेर हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतोय आणि म्हणून सो रिडक्शन रिएक्शन ऑकर्स. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर त्या ठिकाणी काय होणार आहे, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय मित्रांनो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आता आपला हा Hg2Cl2 त्याने 2 इलेक्ट्रॉन गेन करून आपल्याला हे प्रोडक्ट्स दिले आहे, बरोबर. आता ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनसाठी आपल्याला नर्न्स इक्वेशन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला EMF कोणासाठी करतोय आपण, E फॉर कॅलोमेर. इथं कोणती रिएक्शन होते, रिडक्शन रिएक्शन होते. ओके, इज इक्वल टू E0 कॅलोमेर, तिथं काय होतं, रिडक्शन. आता आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॅलोमेर इलेक्ट्रोड. ओके, हा मायनस minus 0.0591 upon n into log of activity of product. Product कोणते आहे Hg आणि Cl. सो हे प्रोडक्ट्स त्याच्या हे ऍक्टिव्हिटी आणि आपला हा रिएक्टंट त्याची ऍक्टिव्हिटी, बरोबर. हां, बट n म्हणजे काय म्हटलं आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व आहे रिएक्शन मध्ये, 2. n इज इक्वल टू 2. n ची व्हॅल्यू किती आहे, 2. मित्रांनो हा जो मर्क्युरी आहे त्याची ऍक्टिव्हिटी किती आहे, 1. आणि मर्क्युरस क्लोराइडची ऍक्टिव्हिटी पण किती आहे, 1.
मग ह्या व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. बघा इक्वेशन काय म्हणते, एनच्या ठिकाणी काय दिलं आपण 2, याची ऍक्टिव्हिटी किती आहे 1, मग 1 गुणिले हे म्हणजे फक्त आणि त्याला भागिले पण काय आहे 1, फक्त काय शिल्लक राहतं ऍक्टिव्हिटी स्क्वेअर ऑफ CL मायनस. ठीक आहे, याला आपण म्हणूया मित्रांनो इक्वेशन बी. इक्वेशन बी काय दाखवतोय कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल. इक्वेशन ए काय दाखवतोय झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल. आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू काय असणार आहे EMF ऑफ कंप्लीट सेल. ठीक आहे, आता ह्या ए आणि बी च्या मदतीने त्या सेलचा आपण EMF काढणार आहोत. EMF ऑफ सेल इज इक्वल टू काय ई झिंक ऑक्सिडेशन. हे ई झिंक ऑक्सिडेशन आपण इक्वेशन नंबर ए ने दाखवलंय प्लस ई कॅलोमेल रिडक्शन. याची व्हॅल्यू आपण कशाने दाखवली इक्वेशन नंबर बी ने. मग आता ह्या ए आणि बी च्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. ओके, ई झिंक ऑक्सिडेशन काय त्याचं इक्वेशन E0 झिंक ऑक्सिडेशन मायनस 0.0591 अपॉन 2 इंटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ Zn+2 आयन. ठीक आहे, हे कशाची व्हॅल्यू आहे ई झिंक ऑक्सिडेशनची. ई कॅलोमेल रिडक्शनचे इक्वेशन काय आहे E0 कॅलोमेल रिडक्शन मायनस 0.0591 अपॉन 2 इंटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी स्क्वेअर ऑफ Cl मायनस. ठीक आहे, हां आता मित्रांनो आपण हे इक्वेशनला थोडं रिअरेंज करूया. बघा आता बघा ई झिंक ऑक्सिडेशन प्लस ई कॅलोमेल रिडक्शन मायनस 0.0591 अपॉन 2 इथे पण आहे इथे पण आहे ते आपण कॉमन घेतलंय. लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ Zn+2 इंटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी स्क्वेअर ऑफ Cl मायनस. ओके, हां मग आता याची व्हॅल्यू कोणती असणार आहे ई सेल इज इक्वल टू हा काय येणार आहे E0 सेल. कारण हे दोघं व्हॅल्यू कोणत्या कंडिशन मध्ये आहे स्टँडर्ड कंडिशन मध्ये आहे. E0 झिंक ऑक्सिडेशन प्लस E0 कॅलोमेल रिडक्शन इज इक्वल टू काय E0 सेल मायनस 0.0591 अपॉन 2 कारण की n इज इक्वल टू किती 2 इंटू लॉग ऑफ अशा पद्धतीने आपण त्या सेलचा EMF काढू शकतो. ज्यावेळेस आपल्याला त्या सेलचं स्टँडर्ड व्हॅल्यू माहिती असेल, Zn+2 ची ऍक्टिव्हिटी माहिती असेल, Cl- ची ऍक्टिव्हिटी माहिती असेल, या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकायच्या आणि त्या व्हॅल्यूजच्या मदतीने आपण त्या कंप्लीट सेलचा काय काढू शकतो आहे EMF काढू शकतो. ओके, सो इन दिस वे वी हॅव डिडक्टेड द EMF ऑफ कंप्लीट सेल युजिंग नर्न्स इक्वेशन. ओके, पुढचा भाग बघूयात आपण आता. मित्रांनो पुढचा जो आपला डिस्कशनचा टॉपिक आहे तो आहे स्टँडर्ड पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मित्रांनो स्टँडर्ड पोटेन्शियल आपण कशाने दाखवत असतो E0 आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कशाने दाखवत असतो Ka. ह्या E0 आणि Ka मध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. ओके, so we are discussing here the relation between standard potential and equilibrium constant. So let us do it. मित्रांनो फ्री एनर्जी चेंज आणि EMF यांच्यातलं रिलेशन आपण कशाने बघितलं होतं डेल्टा G इज इक्वल टू काय मायनस NFE. डेल्टा G म्हणजे काय फ्री एनर्जी चेंज, N म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड इन द रिएक्शन, F म्हणजे फॅराडेज कॉन्स्टंट आणि E म्हणजे EMF ऑफ दॅट सेल. हे इक्वेशन आहे कशामध्ये फ्री एनर्जी चेंज अँड EMF. आता आपण बघतो आहे स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज म्हणजे काय डेल्टा G0. आता डेल्टा G0 इज इक्वल टू काय येणार मायनस NF या E च्या ऐवजी काय येणार E0. So it is standard free energy change. It is the relation between standard free energy change and standard potential. So delta G0 is equal to minus NF E0. ठीक आहे, आपण याला इक्वेशन नंबर A म्हणूया. मित्रांनो
इक्वेशन नंबर ए काय दाखवत आहे, स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. हा जो स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज आहे हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटशी पण रिलेटेड आहे. कोणत्या इक्वेशन आहे ते बघूयात. काय म्हटलंय, डेल्टा जी झिरो इज ऑल्सो रिलेटेड टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के बाय फॉलोइंग इक्वेशन. बघा इक्वेशन काय, डेल्टा जी झिरो इज इक्वल टू मायनस आर टी एल एन ऑफ के ए. याला म्हणतात इक्वेशन नंबर बी. मित्रांनो इक्वेशन नंबर ए आणि इक्वेशन नंबर बी च्या जे लेफ्ट हँड साइड आहे त्याच सारख्या आहेत. लेफ्ट हँड साइड सारख्या आहेत म्हणून राईट हँड साइड पण कशा असणार आहे, सारख्या. म्हणून आपण काय लिहू शकतो, मायनस एन एफ ई झिरो इज इक्वल टू मायनस आर टी एल एन ऑफ के ए. ठीक आहे, याला मग आपण इक्वेशन नंबर एक. मग या इक्वेशन नंबर एक ला समजा आपण रिअरेंज केलं तर इक्वेशन काय मिळणार, ई झिरो हा ई झिरो मायनस मायनस आहे त्या ठिकाणी कॅन्सल झालाय. मग ई झिरो इज इक्वल टू काय, आर टी अपॉन एन एफ इंटू एल एन ऑफ के ए. बरोबर. मित्रांनो एल एनचं कन्व्हर्जन समजा आपल्याला लॉग मध्ये करायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 2.303. सपोज याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो. काय मिळालं इक्वेशन नंबर 2, ई झिरो इज इक्वल टू आर टी अपॉन एन एफ इंटू एल एन ऑफ के ए. ठीक आहे, हे बेसिक इक्वेशन आहे. कोणामध्ये रिलेशन दाखवतोय, स्टँडर्ड पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. आपण काय म्हणतोय, एल एनचं कन्व्हर्जन आपल्याला तर लॉग मध्ये करायचं. एल एनचं कन्व्हर्जन आपण कशाने केलंय, कशात केलंय, लॉग मध्ये केलंय. म्हणून त्याला कशाने मल्टिप्लाय केलंय, 2.303 ने मल्टिप्लाय केलंय. ओके, आपल्याला ही जी टर्म आहे या टर्म बद्दल डिस्कशन करायचंय. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू काय 8.314 जूल. टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 298 केल्विन. आणि एफ म्हणजे फॅरेडेज कॉन्स्टंट 96,500 त्याची व्हॅल्यू. आता बघा, आता 2.303 ॲज इट इज. आर ची व्हॅल्यू किती 8.314 इथे टाकली. टी म्हणजे टेम्परेचर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी टाकली. एफ ची व्हॅल्यू 96,500. यांना मल्टिप्लाय करून त्याला 96,500 ने डिवाइड केलं तर याचं उत्तर येते 0.0591. ही संपूर्ण जी टर्म आहे याच्यावरची पण काय शकतो, या संपूर्णच्या टर्मच्या जी व्हॅल्यू दिली ना आपण 0.0591 n as it is into log of k. सो या इक्वेशनच्या मदतीने आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल काढू शकतो if we know the value of log of Ka. ठीक है, so this is the relation between standard potential and equilibrium constant. So in today's lecture we have discussed how to determine the cell EMF using Nernst equation, and in the second segment we have established the relation between standard potential and equilibrium constant K. Okay, in the coming lecture we are going to discuss the last part of this lecture, that is different electrodes. Okay.